तर नमस्कार मंडळी, सगळ्यांका दिवाळीचे खूप 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 शुभेच्छा। तर ह्यो असा आदलो दिवस दिवाळीचो, म्हणजे नरक चतुर्दशीच्या आदलो दिवस। तर मी मस्तपैकी छान अशी रांगोळी काढून घेतली आहे रात्री, कारण अभयंग स्नानाचा दिवस असताना तेव्हा खूप लवकर उठायचा असता, तेव्हा सकाळी उठून रांगोळी काढणं काही शक्य होत नाही। म्हणून मी आदल्या दिवशी 11:30 वाजेपर्यंत जागून छानपैकी अशी रांगोळी काढून घेतलंय। कोणच मका मदती केला नाही, सगळे पसारे करू गेले, पसारो केल्याने आणि जाऊन झोपले। तर सकाळी दुसऱ्या दिवशी लवकर उठायचा होता, तसाच आम्ही मस्तपैकी लवकर उठला। पण हे तुमका बाहेर उजेड दिसत असं आंघोळ बिंघोळ करेपर्यंत वाजले तेवढे। तर छानपैकी असा कारेट फोडून घेतला। ह्यो आमचो नरकासूर असता, आम्ही नरकासूर म्हणून कारेट फोडता। तर कारेट फोडलंय मस्तपैकी। जो कार्टाचा जो एक बी असता ती आमच्याकडे ना डोक्याक लावून घेतात, आणि सगळी तर लवकर उठलेली, फक्त आहे काय लवकर उठाक तयार नाही, म्हणून गाणी लावलंय स्पीकरवर आणि तिका उठवलंय। शेवटी ती उठान बसली। तर आंघोळ झाल्यानंतर मस्तपैकी फराळ करून घेतलं। ताईने शेव, चकली, करंजे, लाडू सगळा मस्त करून घेतलेला, आणि मी आणि बाबू पहिले खाऊक बसलो, आणि ताई पण नंतर इला, दिद्या पण इला नंतर। तर मस्त असो आमचा फराळ झालो। तर तुमका सांगते, आमची ना दिवाळी असतात, जी मालवणी माणसाची दिवाळी असतात ती भाऊबीजेपर्यंत नसतात। तर ज्या तुळशीचं लग्न असता, बारशी म्हणतात, तोपर्यंत आमच्या मालवणी माणसाची दिवाळी असता। तर आमची दिवाळी अशी चालतच राहता, भाऊबीजेक आमची दिवाळी संपत नाही। तर दुसऱ्या दिवशी होता लक्ष्मीपूजन, त्याच्यासाठी आम्ही आदल्या दिवशी गोंड्यांचे हार करून बसला देवासाठी आणि दरवाजासाठी। तर मस्त छान छान असे हार करून घेतला। बघू शकता स्वरने या सुईचा काय करून टाकलेला आहे, तर त्याला बाण बनवतो होतो, आणि स्वर, दीदी, मी आणि भाऊजी अशी हार करूक बसलेलो। बाकीचं काय कामाचे नाही माणसावर। तर ह्यो मिनी ब्लॉग तुमका कसं वाटतं तो नक्की सांगा, आणि उद्याचं मिनी ब्लॉग बघू विसरा नको, लक्ष्मीपूजनचो। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।